श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्मा अध्याय 27वा. उपरती आणि मोक्षप्राप्ती. श्री विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा आणि त्याची सुष्टुमती नावाची राणी उभयता आपला राज्यकारभार आणि संसार आनंदाने मोठ्या धार्मिक निष्ठेने चालवित होते. अधिक मासातील व्रते नियम पाळून ते अपार दानधर्म करीत असत. एके दिवशी त्या राजाकडे अंगिरा नावाचे एक तपोनिष्ठ ऋषी आले. राजा राणीने त्यांचे यथोचित स्वागत केले. त्यांची पूजा अर्चा केली. त्यामुळे अंगिरा ऋषींना खूपच आनंद वाटला. ऋषी म्हणाले, राजा, तू मोठा भाग्यशाली आहेस. राणी सुष्टुमती पतिव्रता असून गुणसंपन्न आहे. तुम्ही अधिक मासातील व्रते, नियम, स्नानदानादी अनेक पुण्यकर्म केली आहेत. त्यामुळे तुम्हावर भगवान पुरुषोत्तम प्रसन्न आहेत. त्याच्या कृपेने तुमचे इह परलोकी परम कल्याणच होईल. त्यावर राजा म्हणाला, मुनिवर्य, हे आमचं ठीक आहे, पण तुमच्या नगरीत वीर नावाचा एक दुष्ट इसम आहे. तो चोऱ्या माऱ्या करतो, लोकांचे धन बळजबरीने लुटतो, चैनीत राहतो. तो दुराचारी आणि महापापी आहे. त्या उर्मट घमंडखोर त्या उर्मट घमंडखोर नीचबद्दल नीचाबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. त्याला पकडण्यासाठी आम्ही राजदूत पाठवले, परंतु तो आपल्या पत्नीसह दूर अरण्यात कुठेतरी जाऊन लपून राहिला आहे. तेथे अरण्यातही त्याची हिंसाकर्मे चालूच आहेत. तो वाटमारी तो वाटमारी करतो, प्रवाशाचे खून करतो. त्याला पकडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु तो हाती लागत नाही. आता यावर काय उपाय करावा, तेवढी कृपा करून मला सांगा, मार्गदर्शन करा. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, त्या दुराचारी वीराला पकडून तुरुंगात जन्मभर खितपत पडू देण्यापेक्षा त्याला आपल्या केलेल्या पापकर्मांचा पश्चाताप होईल आणि मग उपरती होऊन त्याच्या हातून काही पुण्यकर्म घडतील. नंतर तो मोक्षपदाला जाईल, अशी काही तरी व्यवस्था करावी. अनायासे आता लवकरच अधिक मासही येत आहे. या अधिक मासात जर त्या वीराच्या आणि त्याच्या पत्नीच्या हातून काही पुण्यकर्म घडली तर निश्चितच भगवान पुरुषोत्तमांच्या कृपेने त्याला उपरती होऊन मोक्षप्राप्ती होईल, त्याचे कल्याण होईल. पहा, अंगिरा ऋषी गेल्यानंतर राजा सुशर्मा आणि राणी सुष्टमती या उभयतांनी मुनींच्या संदेशाप्रमाणे काही उपाय करण्याचा विचार केला. नंतर स्वतः राजा राणी एके दिवशी आपल्या निवडक लोकांसह त्या घोर अरण्यात गेले. त्या अरण्यात एका तळ्याच्या काठावर एक छोटेसे सुंदर विष्णू मंदिर होते. त्या रम्य ठिकाणी राजा राणीने आपला तळ ठोकला. 2-4 दिवसानंतर चमत्कार असा झाला की त्या अधिक मासातील स्नानव्रतासाठी राजा राणी अगदी भल्या पहाटे अंधारातच त्या तलावात स्नानासाठी गेले होते. स्नान आटपून ती राणी सुष्टमती एका वृक्षाआड कपडे बदलीत होती. तोच एक स्त्री तिथे आली. तिने राणीचे पाय धरले आणि काकुळतेने ती म्हणाली, हे पुण्यशील राणी, माझे पती भारीच दुराचारी आहेत. अनेक पापे त्यांच्या हातून घडली आहेत. राजाकडून शिक्षा होईल म्हणून माझे पती या अरण्यात लपून राहिले आहेत. माझा पत्नी धर्म म्हणून मीही पतीबरोबर इथे लपून दिवस कंठीत आहे. नंतर ती पुन्हा म्हणाली, राणीसाहेब, आता तुम्ही या तळ्याकाठी विष्णू मंदिराजवळ तळ ठोकूनच राहिला आहात हे पाहून मला उपरती झाली. मी माझ्या पतीच्या अपराधाबद्दल क्षमा मागते. कृपा करून आम्हाला आता सन्मार्गाला लावा. त्या स्त्रीची ती विनवणी ऐकून राणीला दया आली. तिने त्या स्त्रीला राजापुढे नेले. त्या स्त्रीने राजाला नमस्कार करून आपली हकीकत सांगितली. तेव्हा राजा म्हणाला, बाई, तो तुझा पती वीर आता कुठे आहे? त्याला माझ्या समोर आण. जर त्याला केलेल्या पापकर्मांचा खरोखर पश्चाताप झाला असेल तर आम्ही त्याला क्षमा करून त्याला सन्मार्गाला लावू. राजाचे हे बोलणे ऐकताच एका वृक्षाआड लपलेला तो वीर झटकन पुढे आला. त्याने राजाचे पाय धरले आणि मोठमोठ्याने रडू लागला. रडत रडत तो म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी पापी आहे. मी केलेल्या दुष्कृत्यांचा मला पश्चाताप होत आहे. मग राजा राणीने त्या उभयता वीर आणि त्याची पत्नी यांना आपल्या बिराडी नेले. तेथे अधिक मास निमित्त भगवान पुरुषोत्तम राधाकृष्ण मुरली गोपाल यांची पूजा केली. त्या पूजेत त्या दोघांना समाविष्ट करून घेतले आणि अधिक मासातील व्रते नियम समजावून सांगून त्या पुण्यकर्मांचे फळही सांगितले. त्यांना ती व्रते आचरण करायला लावली.
त्या व्रताच्या पुण्याईमुळे अधिक मासाच्या शेवटी गोलोकातून एक विमान आले. त्या विमानातून देवदूतांनी तो वीर आणि त्याची पत्नी यांना सन्मानाने गोलोकात नेले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मास व्रताच्या पुण्याईमुळे त्या पापी वीराला उपरती होऊन मोक्षप्राप्ती झाली. आता या कथेनंतर पुढील 28व्या अध्यायात एका थोर पतिव्रतेची कहाणी मी तुला सांगणार आहे. अध्याय 27 समाप्त. अधिक मास महात्मा अध्याय 28. पतिव्रता भिल्लीन. लक्ष्मी नारायणा, स्त्रियांनीच हे अधिक मासातील असो अथवा इतर कोणत्याही महिन्यातील असो सारे नियम धर्म व्रते नियम पाळावेत आणि पुरुषांनी मात्र त्या बाबतीत बंधने नसावीत, असा हा भेदभाव शास्त्राने का बरं सांगितला आहे? तेव्हा नारायण हसून म्हणाले, देवी, तू म्हणतेस ते खरी आहे. या व्रत नियमांची बंधने पुरुषांना तितकी नाहीत. त्या बाबतीत स्त्रियांनाच सर्व बंधने पाळावी लागतात. त्यांच्याच हातून ती पाळली जातात. पुरुषांना घराबाहेरील कामामुळे ती बंधने पाळणे तितकेच शक्य होत नाही. स्त्री देहाची आणि तिच्या मायाळू मनाची थोरवी फारच श्रेष्ठ आहे. स्त्री ही जगन्माता आहे. ती पतिव्रता असेल तर तिच्या पुण्याईमुळे महापापी पुरुषही पुण्यपदाला पोहोचतो. पतिव्रता स्त्रीची थोरवी किती सांगावी. अनुसूया आणि लोपमुद्रा सारख्या अनेक पतिव्रता स्त्रियांच्या कथा तुला माहीतच आहेत. पण आता मी तुला या पृथ्वीवरील एका आगळ्या पतिव्रतेच्या पुण्याईची कथा सांगतो. पूर्वी काश्मीर देशात धर्मपुरी क्षेत्रात धर्मशर्मा या नावाचा एक गृहस्थ आपल्या सुशील नावाच्या धर्मपत्नीसह राहत होता. त्या उभयतांनी अनेक धर्मकृत्य केली, परंतु त्यांना मूलबाळ झाले नाही. पुढे एकदा अधिक मास आला. त्यावेळी धर्मशर्मा म्हणाला, सुशीले, आपली अर्धी वये होऊन गेली. आता आपल्याला संतान होणे शक्य नाही. तरी आपण या अधिक मासात काशीला जाऊन गंगास्नान आणि काही व्रते दाने करू. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपल्याला मोक्षप्राप्ती तरी होईल. पतीची ती इच्छा मानून पतिव्रता सुशीला त्याच्याबरोबर काशीला गेली. तेथे अधिक मासातील नित्य गंगा स्नान नियम यथाशक्ती व्रते आणि दाने यांनी निष्ठेने केली. थाटाने उद्यापनही केले. त्या वातावरणातील बदलांमुळे, व्रतनियम यांच्या समाधानामुळे आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेमुळे त्या पतिव्रता सुशीलेला आपल्या पतिसेवेचे फळ मिळाले. ती गर्भिणी झाली. पुढे येता काळ तिने 2 पुत्रांना जन्म दिला. त्यामुळे धर्मशर्माला खूपच आनंद झाला. साऱ्या लोकांनी त्या उभयतांचे भारी कौतुक केले. शरद आणि शांताराम या जुळ्या बंधूंचे लालन पालन पिता धर्मशर्मा आणि माता सुशीला यांनी मोठ्या प्रेमाने केले. 5 वर्ष वयातील ते दोघे बंधू जणू 12 वर्ष वयाचे कुमार दिसू लागले. साऱ्या गावांचे त्यांना दृष्ट लागले आणि एके दिवशी अचानक धर्मशर्माचे ते दोघे पुत्र भयंकर तापाने आजारी पडले. त्यांना नाना प्रकारचे औषधोपचार केले तरी त्यांचा तो ताप काही कमी होईना. राजाने राज्य वैद्य धन्वंतरी आणले, पण त्यांनाही त्या तापापुढे हात टेकले. त्यामुळे सर्वांनाच खूप काळजी निर्माण झाली आणि खूप दुःखही वाटले. पण कोण काय करणार? मग एके दिवशी गालव नावाचे ऋषी राजाकडे आले होते. राजाने त्यांना धर्मशर्माच्या त्या 2 पुत्रांच्या तापाची हकीकत सांगितली आणि त्यांचा तो ताप कशाने हटेल, त्या मुलांना योग्य आरोग्य कशामुळे लाभेल ते सांगावे अशी विनंती केली. गालव ऋषींनी अंतर्ज्ञानाने तो सर्व प्रकार जाणून घेतला आणि थोडा विचार करून ते म्हणाले, राजा, धर्मशर्माच्या नशिबी संतान नव्हते, परंतु अधिक मासात त्या उभयता पतिपत्नींनी गंगास्नान आणि व्रते नियम केल्यामुळे त्यांना भगवान पुरुषोत्तमांच्या कृपेने हे 2 पुत्र लाभले. तथापि धर्मशर्माच्या पूर्वीच्या पापामुळे त्या पुत्रांना हा तापाचा भोग भोगावा लागत आहे. तथापि या तापावर औषधोपचारापेक्षा एक दैवी उपाय केला तर त्याचा ताप हटेल आणि ते दोघे पुत्र पुन्हा निरोगी होतील आणि सर्वांना सुख लाभेल. तो दैवी उपाय कोणता, असे राजाने विचारल्यावर गालव ऋषी म्हणाले, एखाद्या महान पतिव्रता पुण्यवान स्त्रीने त्या दोन्ही मुलावर स्वहस्त गंगाजलाचा शिडकाव 3 दिवस सतत त्रिकाळ करावा. त्यामुळे हा ताप हटेल आणि त्या मुलांना आरोग्य सुख मिळेल. पहा, तो उपाय करा. मग राजाने राजधानीत
दवंडी पिटवली की एखाद्या महान पतिव्रता अशा पुण्यवान स्त्रीने धर्मशर्माच्या घरी येऊन त्याच्या आजारी मुलांच्या अंगावर 3 दिवस त्रिकाळ गंगाजलाचा शिडकाव करावा, त्यामुळे त्या मुलांचा ताप हटणार आहे. तो डांगोरा ऐकून साऱ्या स्त्रियांची मोठीच गडबड उडाली. स्वतःला पतिव्रता म्हणून गावात ऐटीने सांगणाऱ्या स्त्रिया सुद्धा काळजीत पडल्या. त्या मनाशी विचार करू लागल्या की आपण थोर पतिव्रता आहोत हे जरी खरे असले तरी जर का आपल्या हातून त्या गंगाजळाच्या शिडकाव्याने त्या मुलाचा ताप उतरला नाही तर तर मग काय आपण पतिव्रता नाहीत हेच त्यामुळे सिद्ध होणार आणि मग आपली छिथू होणार. छे छे नकोच ते तिथे जाणे. उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करायचे, हा असा परोपकार कशाला करायचा. झाले मग काय, त्या आजारी मुलाच्या अंगावर गंगाजलाचा शिडकावा करण्यासाठी कोणी स्त्री पुढे येईना. त्या गोष्टीचे राजाला मोठेच नवल वाटले. आपल्या राज्यात कोणीच पतिव्रता स्त्री नाही की काय याची शंका त्या राजाला आली. त्याने स्वतःच्या राण्यांना सुद्धा गंगाजल त्या मुलाच्या अंगावर शिंपडायला सांगितले. पण छे, एकही राणी पुढे येईना. हरे राम! मग राजा अंतरी खूपच चकित झाला. नंतर एकदा ऐना दुपारच्या वेळी एक भिल्लीन तहान लागली म्हणून धर्मशर्माच्या वाड्यात पाणी पिण्यासाठी गेली. तेव्हा तिने त्या ठिकाणी ती 2 आजारी मुले पाहिली. त्या आजाऱ्याजवळ उषा पायथ्याशी काही पुरुष मंडळी बसलेली त्या बिल्लीने पाहिली. मग तिने थोडी चौकशी केली. तेव्हा तिला कळले की धर्मशर्माच्या या दोन्ही मुलांना सपाटून ताप भरलेला आहे. अनेक औषधोपचार केले परंतु आराम नाही. आता एखाद्या पतिव्रता स्त्रीने जर या मुलांवर गंगाजलाचा छिडकाव केला तर या मुलांचा ताप उतरेल आणि त्यांना आराम पडेल. जाणत्याने हा सल्ला दिला आहे, परंतु अजूनही कोणीच खरी पतिव्रता स्त्री या कामासाठी पुढे आलेली नाही. काय करावे? तो प्रकार ऐकून त्या भिल्लिणीला थोडे नवल वाटले. पण ती रागाने म्हणाली, ह्या बया कोणालाच कशी दया माया नाही. साधा उपाय हा. मग कोणीच कशी हे काम करीत नाही. पतिव्रता म्हणजे काय? मला तर काहीच त्या पतिव्रता धर्माचा अर्थ कळत नाही. पण आता मीच ते गंगाजल त्या पोरावर शिंपडते. आणा द्या माझ्याजवळ ते गंगाजल. आणा द्या माझ्याजवळ ते गंगाजल. तेव्हा लोक तिला म्हणाले, तुझ्या हाती गंगाजल देतो, पण तू पतिव्रता आहेस का याचा आधी नीट विचार कर. त्या मुलांचा ताप जर तुझ्या हातून उतरला नाही तर ते मला काही बी विचारू नका. शंका कशाला घेता? अहो म्या जर माझ्या पती परता दुसऱ्या कोणाचा स्वप्नात बी विचार केला नाही अन जी पती परता कधीच न्यायली नाही, मग तुम्ही मला पतिव्रता न्याना नाहीतर काय बी म्हणा. चला आणा ते गंगाजल. या बाळाचा ताप उतरेल, आराम पडेल या पोराला. त्या बिलिनीचे ते पतिव्रतांचे आगळे विश्वासाचे बोलणे ऐकून सारे लोक थक्क झाले. मग त्या बिल्लीने हाती गंगाजल घेऊन आपल्या पतीचे नाव भगवंता असे घेऊन झटकन ते गंगाजल त्या बाळावर शिंपडले. तर काय नवल, त्या बाळाचा ताप तत्काळ उतरला. ते दोघे बंधू उठले आणि त्या बिल्लीनीचे पाय धरले. त्या बिल्लीनेही त्या बाळांना प्रेमाने थोपटून त्यांचे मुके घेतले. नंतर राजाने आणि लोकांनीही त्या थोर पतिव्रता बिल्लिनीचा मोठा सन्मान केला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, ऐकलीस ना? स्त्री पतिव्रता धर्माची ही आगळी कथा. हे आहे स्त्रियांचे विशेष महत्त्व. अध्याय 28 समाप्त.